लेखी पत्र दिलं होतं साहित्याला आणि त्यांना सांगितलं होतं की आमच्या आदिवासी पाड्यांमध्ये जे शौचालय आहेत ते नादुरुस्त आहेत, ते शौचालय रिपेअरिंग करा. त्यांनी सांगितलं मी सुद्धा आदिवासी समाजामध्ये वाढलोय, ताबडतोब तुमची कामं करतोय. त्यांना वाटलं काय नाही हे जातील असेल आणि मग आपल्या कमिटीने निर्णय घेतला की पाणी आणि शौचालय हे जगण्या मरण्याचा प्रश्न आहे आणि आपण 2 दिवसापूर्वी यांना पत्र दिलं. पत्र दिल्यानंतर आज जेव्हा आपली मोर्चाची सुरुवात झाली, आपण काय चुकीचं केलं मला पोलिसांनी सांगावं. पीएसआय तुम्ही मला सांगा की आमच्या महिलांनी काय चुकीचं केलं. आम्ही फक्त आग्रह काय करता की आम्ही उन्हामध्ये न थांबता तिथं आम्ही पंख्याच्या वाऱ्यात येऊन बसला का. हे जे पंखे चालले हे जे लाईटी दिवसापूर्वी चालू आहेत याचा टॅक्स कोण भरतोय. आम्ही जेव्हा घरपट्टी भरतो तेव्हा इथं बसलेल्या प्रत्येक माणसाच्या नोकरीचा पगार भेटतो. त्याचे दिवसा पण लाईटी चालू ठेवल्या. आमची लोक 5 मिनिटात दुपारच्या टायमिंगला पण पंखा बंद करतात ना, वाऱ्यावर खडाखड जाऊन बसतात का तर गरमावून तो बिल जास्त येईल म्हणून. आमच्या महिलांनी जेव्हा आग्रह धरला की आम्ही ऑफिसात जाऊन बसणार आणि साहेबाला आमचं मागण्या सांगणार. आम्ही काय चुकीचं केलं आणि मग तुमच्या महिला पोलीस आम्हाला का ठेवतात. आमच्या हातामध्ये काय दांडका आहे का कोणी कोणता पुराणी घेऊन आलाय. काय घेऊन आलो का आपण. आणि या साहित्याला लाज वाटली पाहिजे म्हणून एक कमरेला घेऊन आलो आम्ही. फक्त त्यांना त्यांचं लक्ष वेधलं पाहिजे म्हणून. आणि मग पोलीस जे हे करतात या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतोय. आम्ही एकदा घोषणा दिल्या की अंदर की एक बात है पुलिस हमारे साथ है, परंतु इथं आल्यानंतर आम्हाला कळलं की पोलीस कोणाच्या बाजूने आहे. आम्ही साहेब नसता काढला हा मोर्चा, पण आम्हाला जर या साहेबांना 2 दिवसाअगोदर पत्र दिलं त्यांनी जर आम्हाला बोलवलं असतं की बाबा तुमच्या काय मागण्या आहेत, तुम्ही काय गाडी घेऊन मागत नाही, तुम्ही काय बंगला घेऊन मागत नाही, फक्त दरवाजे फोडले तुम्ही साहेब काय लक्षाच्या वर्षाची काय अवस्था आहे. आम्हाला जर बोलून घेतलं असतं तेवढं त्यांनी काम केलं असतं तर काय वेळ आली असती मोर्चाची. आमच्या